तुम्ही सगळे आयुष्यभर माझ्या सोबतच राहाल। मला असं वाटतं माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो। खरं सांगू, कधी कधी तर तुमचा लय राग येतो। कधी वाटतं की तुम्ही माझी सवतच आहात, कारण माझी काकी म्हणती जर तुमचा नवरा तुम्हाला इसरून दुसरं कुणाच्या प्रेमात असेल तर त्याला सवत म्हणतात। तुम्ही सगळे मला सवतच वाटता, पण कधी कधी त्यांच्या सोबत बघून मला आनंद बी होतो। आणि एक दिवशी हेच प्रेम घेऊन डुबेल तुझ्या जीवनाला। जाऊबाई हाय म्हणून समजवते, शिकून सवरून साहेबांच्या नोकरीचे स्वप्न बघितल्याने आपली जात आणि आपली ऐपत नाही बदलणार, समजलं? लहानपणापासूनच तुझ्या नवऱ्यावर शिकण्याचं भूत चढलंय, याला उतरव, नाहीतर जीवनभर तुझे खर्च कोणी दुसरं तर नाही उचलू शकत। ताई, ते म्हणतात की पुस्तक अभ्यास त्यांना एक दिवस मोठा माणूस बनवन। भंगारवाले डब्बा बाटली भंगारवाले, असं वय मोठा माणूस ये। काकी, हा अशी मोजून 30-35 पुस्तकं असतील, किती होतील? 30 म्हणजे जास्तीत जास्त 12 आणे। नाही ऐकायची, तुम्ही जा। मी ह्यांची पुस्तकं ऐकून नाही देणार। मी यांना ऐकत नाहीये, बस तुला या पुस्तकांची किंमत सांगते। या 12 आण्यांच्या वस्तूसाठी तुझा नवरा आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा येळ वाया घालवतोय। आता पण येळ आहे, भीमभाऊला समजव आणि कामाला पाठव, नाहीतर एक दिवस तुमच्या दोघांच्या आयुष्याची माती होईल। या भंगार पुस्तकाचं 12 आणे तरी मिळतंय, तुमच्या दोघांच्या आयुष्याला कोणी फुटकी कवडी सुद्धा देणार नाही। लक्ष्मी, May I come in, sir? ये। भीमराव, तुम्ही लोक इथे? यावेळी तर तुम्हाला क्लासमध्ये असायला हवं होतं। गुरुजींनी क्लासमध्ये जाऊच दिलं नाही सर। का? की हा उच्च कोटीचा विषय शिकण्यासाठी ती व्यक्तीही उच्च कोटीची असणे गरजेचं आहे। जर विज्ञानाच्या वर्गात शिकायचंय तर आमच्या सोबत पूजा करावी लागेल, तुला हे शुद्धीकरण करावं लागेल। बोला सर। भीमराव, तुला का वाटतं की यांनी जे काही केलं ते चुकीचं केलं आहे? ह्यासाठी सर, कारण हे विद्यालय आहे आणि विद्यालयात शिकणारे असतात, शिकवणारे असतात आणि अभ्यास व्यवस्थित चालू आहे हे सुनिश्चित करणारे देखील असतात। ह्या व्यतिरिक्त इथे जात, धर्म, संप्रदाय यांचं कोणतंच स्थान नाही। आणि आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे विद्यालय कोणती धार्मिक संस्था नाही की कट्टर धार्मिक विचारांच्या आधारावर शैक्षणिक निर्णय घेतले जातील किंवा मग धार्मिक शुद्धीकरण अशुद्धीकरणाचे विधी केले जातील। सर, इथे सगळ्या धर्माचे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, सगळ्या धर्मांच्या आपापल्या मान्यता असतात। मग इथे शिकण्यासाठी किंवा न शिकण्यासाठी केवळ एका धर्माचा आधार का घेतला जातो? जर आपण धर्मालाच या विद्यालयाच्या बाहेर ठेवलं तर आणि इथे फक्त शिक्षणाविषयी बोललो तर? शिक्षणाचे मापदंड हे शैक्षणिक विद्वत्तेवर ठरवले पाहिजे, धार्मिक शुद्धता आणि अशुद्धतेवर नसावे। ह्यामुळे प्रिन्सिपल सर,
एक विद्यार्थी असल्यामुळे हा माझा पूर्णपणे अधिकार आहे. मला जो विषय शिकायचा असेल तो मी शिकू शकेन आणि त्यासाठीची माझी निवड ही माझी योग्यतेकडे बघून करावी, माझ्या जातीच्या आधारावर नाही. तुझ्या सांगण्यावरून कोणी आपल्या धर्माला विद्यालयाच्या बाहेर सोडूच शकत नाही, नाहीतर तो आपल्या सोबत घेऊन येऊ शकतो. धर्म, कुळ, जात या सगळ्यांचा त्याग करून कुठलीही व्यक्ती एक क्षणही राहू शकत नाही. मग ते आपल्या घरात असो, विद्यालयात असो की तिरडीवर असो. आमचा धर्म, कुळ, जात हे सर्व आम्हाला अनुमती देत नाहीत की खालच्या जातीतले उच्च कुळातल्या लोकांसोबत विज्ञान शिकेल. विज्ञानाच्या वर्गात एका यंत्रावर अनेक विद्यार्थी शिकतात. भीमानी स्पर्श केलेलं दुसरं कोण कसं शिवेल? आम्ही या खालच्या जातीतल्या लोकांनी वापरलेले यंत्र प्रयोगास वापरणार नाही. नाही प्रिन्सिपल साहेब, ही गोष्ट बरोबर नाहीये. या शिवाशिवीच्या कसल्या गोष्टी करतात ही लोक. दिस इज नॉट गुड. सर, तुमचा तर धर्मच दुसरा आहे. तुम्ही याच्या मध्यात पडला नाही तेच बरे असेल. मी तर तुमच्याच कुळातला आहे आणि उच्च कुळातला आहे अजिंक्यरावजी. तरी पण मी पुन्हा सांगतो की भीमराव बरोबर बोलतोय. अरे आम्हाला तर लाज वाटते. आज अशी वेळ आली की आम्ही धर्माच्या नावावर भांडतोय. हे शिक्षण नंतर आलं होतं, आपला धर्म आधीपासून आहे. म्हणून प्रिन्सिपल सर, आमच्या धर्माच्या रक्षणा हेतू आमच्या मतावर ठाम राहू. भीमरावाला विज्ञान शिकू देणार नाही आणि या मागणीसाठी आम्ही संप करू. लहानपणापासून हेच होत आलंय माझ्यासोबत. परंतु प्रिन्सिपल सर, मी केवळ एवढंच म्हणतोय की मला शिक्षण घेऊ दिलं जावं. एक दिवस या विद्यालयाला माझा अभिमान असेल. अभ्यासात एवढी मेहनत करेन की सगळ्यांनी विचारलं पाहिजे की भीमराव, तुझं शिक्षण कुठे झालंय? जसं प्रिन्सिपल सर, माझ्या ऍडमिशनच्या दिवशी तुम्ही या इथे म्हणाला होतात. भीमराव, मला अभिमान आहे तुझा की तुझ्यासारखा विद्यार्थी आमच्या या कॉलेजमध्ये शिकतो. कारण की मॅट्रिकच्या परीक्षेत जे यांनी नंबर आणले त्याने फक्त मुंबईत नाही तर कर्नाटकमध्येही सगळ्यात जास्त गुण आणणाऱ्या स्टुडंटच्या लिस्टमध्ये यांचा समावेश झाला. आणि त्यासोबतच आपल्या जातीमध्ये मॅट्रिक करणारे हे पहिले स्टुडंट आहेत आणि तेही एवढ्या चांगल्या गुणांसह. यामुळे तुझ्या कुळातील लोकांनाच नव्हे तर आम्हाला सुद्धा तुझा अभिमान वाटतो. आणि त्याकरता बक्षीस म्हणून मी तुला ह्या वह्या, पुस्तकं आणि हा पेन गिफ्ट करतो. प्रिन्सिपल सर, आज जर मला शिक्षणासाठी अडवलं जाईल तर मी काय करणार आहे त्या पुस्तकाचं, लेखणीचं आणि त्या सन्मानाचं? मुंबई, कर्नाटकातल्या लोकांना काय संदेश जाईल? मग बक्षीस मिळालेल्या गोष्टी फेकून दे भीमराव. याच्याने संदेश एवढाच जाणार की तुम्हा खालच्या जातीतल्या लोकांना शिकण्या सवरण्याचा अधिकार नाहीये. किती गर्वाने एका माणसाचा हक्क काढून घेण्याचा ढोल वाजवताय तुम्ही. लाज नाही वाटत? कोणाच्या प्रगतीकरणाच्या हक्कावर आपल्या अहंकाराचा हातोडा चालवताना का तुम्हाला हेही समजत नाहीये की तुम्ही काय बोलत आहात? प्रिन्सिपल सर, आता तुम्हीच फैसला करा. तू विज्ञान का नाही अभ्यासात? तू तर अभ्यासात चांगला आहेस. सर, विज्ञान शिकायला जीवांची हत्या करावी लागते आणि मेलेल्या जीवांबद्दल विश्लेषण करावं लागतं, जे माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे. आणि तू का नाही शिकत? सर, माझ्या घरी लसूण आणि कांदा खाल्ला जात नाही, तर मग मी बेडूक आणि कासव कापून विज्ञान कसं शिकणार? पद्माकरजी, या मुलांना समजवा की यांनी विज्ञान अभ्यासावं. यांच्या शिकल्यामुळे तुमची प्रयोगशाळा अशुद्ध होणार नाही बहुतेक. सर, यांना यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती जर शिकवू शकत नाही ना. परंतु भीमरावाला त्याच्या इच्छेविरुद्ध शिकण्यास थांबवू शकता. हे कसला दुहेरी वागणं आहे तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर? हे कोणत्या प्रकारच्या पिढीचं निर्माण करत आहात तुम्ही? सर, इथे पिढी निर्माण करण्याचा विषय कुठून आला? कॉलेज समाजाचा घटक आहे, परंतु समाजाने निर्माण केलेल्या नियमांवर चालण्यासाठी नाहीये. नव्हे तर कॉलेज ती जागा आहे जिथे समाजाचे प्रॉब्लेम्स
आणि त्यात पसरलेल्या कुरीतींना दूर करण्याची समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. आणि त्यानंतर हेच विद्यार्थी कॉलेजमधून निघून समाजाला बदलतात. हे मुलं रोपटं आहे. यांना सद्गुणांचं झाड बनवा, तरच समाजाला परिवर्तनवादी फळ मिळेल. जे स्वच्छ मनाने शिकू इच्छितात त्यांना शिकू द्यावे. आणि हे टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना सगळं काही सांगावं. मी तुम्हा सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलवून सुद्धा निर्णय देऊ शकलो असतो की भीमरावला जे हवंय तेच तो शिकू शकतो. परंतु मला असं करायचं नव्हतं. मला वाटलं की कॉलेजमध्ये सर्वांनी यावं आणि बघावं आणि या गोष्टीला समजून घ्यावं की इथे कोणाला शिकण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. आणि तुम्ही दोघे मला संध्याकाळपर्यंत लिखित स्वरूपात उत्तर द्या की प्रयोगशाळा शुद्धीकरणाच्या नावाखाली, कोणा धर्मरूढीच्या नावाखाली तुम्ही जे काही कर्मकांडाचं आयोजन केलंय त्यासाठी मी तुम्हा सर्वांना का बडतर्फ करू नये. भीमराव, तू वर्गामध्ये जाऊ शकतोस. धन्यवाद सर. तुम्हाला समजत कसं नाही? ह्या पुस्तकांमुळं किती भांडणं होतात ह्या घरात. मला किती काय काय ऐकायला लागतं. असं वाटतं की या घरातल्या सगळ्या भांडणाचं कारण हेच आहे, ही पुस्तक. रोज रोज नाही ऐकून घेणार. बरं नाही वाटत मला. तुम्हाला काहीतरी मार्ग काढायलाच लागल, म्हणजे मी पण शांतीनं राहीन आणि तुमची पुस्तकं सुद्धा. समजलं? आज तुला साफ केल्याशिवाय शांत नाही बसणार. फक्त मोठी आणि अवजड वस्तूच नाही, जेव्हा आपण एका चादरीला झाडतो तेव्हा त्या धुळीतले छोटे छोटे कण जमिनीवर पडतात का? तसे धुळीचे कण छोटे किंवा हलके असतात. ते कुठेही जाऊ शकतात, पण ते जमिनीवरच येऊन का पडतात? का? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आकर्षणामुळे. जसं तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, जेव्हा आपण एका चादरीला झाडतो तेव्हा त्यातील धुळीचे कण हळूहळू जमिनीवर पडतात, कारण ते खूप सूक्ष्म आणि हलके असतात. म्हणून ते बराच काळ हवेत तरंगतात आणि इकडे तिकडेही पसरतात आणि शेवटी जमिनीवर येऊनच पडतात. कळलं? जी गुरुजी. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती समजली? गुरुजी. काय आहे गुरुजी, परंतु लोखंडाचे कण लवकर आणि धुळीचे कण उशिरा का पडतात पृथ्वीवर? हे बघ, तुला वर्गात शिकायला दिलं जातंय हेच खूप आहे. जास्त प्रश्न नको विचारूस. आता समजलं नसेल तर प्रश्नच विचारणार ना गुरुजी. हा काय? मग विचार प्रश्न. आजचा तुमचा वर्ग इथेच संपला. बाकी उद्या शिकवेन. तुला ज्याला विचारायचंय त्याला विचार. हिशोब नीट केलेला नाहीये. पुन्हा एकदा करून बघ. शेठजी, तुमच्यापर्यंत काहीही पोहोचण्यापूर्वी मी दोनदा तपासतो. चुकणार नाही ते. मूर्ख वाटतो तुला मी? मूर्ख वाटतो तुला? सुखदेव, काय झालं शेठजी? जरा पुन्हा हिशोब करून बघतात. जर हे चुकीचं ठरलं तर आज या रामजीची नोकरी गेलीच म्हणून समजा. पण हिशोब तर बरोबर आहे शेठजी. शेठजी, महिन्यातून 4 दिवस संप होता. 2 दिवस खूप पाऊस होता. त्या 6 दिवसात नाही कच्चा माल आला, नाही तयार माल बाहेर गेला. म्हणूनच तुम्हाला या महिन्यात हिशेब पहिल्यापेक्षा कमी दिसतोय. अरे उभं राहून माझ्या तोंडाकडे काय बघताय? जा आपलं काम करा. मला सर्व काही माहिती आहे, समजला? मला शिकवण्याचा प्रयत्न नको करूस. स्वतःला सुधार जरा. बेशिस्त माणूस आहेस तू. मालकाशी कसं बोलावं हे पण माहिती नाही तुला. चल मोहन. भाऊ, ते शेठजीला काही लक्षात राहत नाही. फुकटचं वर्ड्यात असतात.
रामजी भाऊ, तुम्ही खूप चांगला माणूस आहात. तुम्ही दुसरीकडे प्रयत्न का नाही करत? आणि 8-10 दिवसात नोकरी मिळून जाईल आणि त्यापेक्षा जादा पैक सुद्धा मिळून जाईल. जादा पैसे मिळत असतील तर तिथेही जाईल, पण 10-12 दिवस रिकामा नाही बसू शकत. माझं कुटुंब कसं चालणार? ओ रमा, काय ग काकी, कशा पायी रमाला बोलवतेस? रमाशिवाय तुमचं काही काम चालत नाही वाटतं. अगं, जेव्हा रमा बाजूला येऊन बसते बोलते तर चांगलं वाटतं. हो, तिच्याकडे काय कामधंदा तर नाहीच आहे. फक्त तुमच्याकडे येऊन बसेल आणि गप्पा मारेल. माहित नाही आज रमा घराच्या बाहेर का नाही आली. रमा, ओ रमा, रमा, जा ना बाहेर पोरी. तुझ्याशी बोलल्या विना दलिया आजीचं मन नाही लागणार. नाही, आता मी पहिलं त्यांच्याशी बोलल, मग बाकीच्यांशी. काय झालं, रागात आहेस? राग कशाला येईन मला? जिजाबाई किंवा लक्ष्मीबाई काही बोलली का? नाही, त्या कशाला काय बोलतील? इकडे ये, माझ्याकडे ये आणि सांग मला काय झालं. काय नाही झालं, इकडे ये. ते काम सोड, भाजी घेऊन ये आमच्या पैशाची. आमचे पैसे? हे पैसे देताना आमचे म्हणणं गरजेचं आहे? हो, कधी कधी खरं सारखं सांगणं गरजेचं असतं. थांब, चल माझ्यासोबत. कुठं? काही दाखवते, चल. रमा, तू बाजारात चाललीये? हे पैसे घे आणि माझ्यासाठी भाजी घेऊन ये. रमा, माझ्यासाठी 1 शेर तांदूळ घेऊन ये. रमा, जरा थांब थांब, बघा थांब की. हे धर माझी पिशवी आणि हे घे पैक. हा, आणि माझ्यासाठी कापड रंगायचा रंग घेऊन ये बरं का. एक ते लाल आणि ते पोपटासारखं हिरवं आणि ते कुंकूसारखं लाल असं कळलं ना. रमा, ऐक, ही आमची पण पिशवी घे. बाजारात चालली ना, तेवढं धूप घेऊन ये माझ्यासाठी. ठीक आहे. ही घे पैक. हेच दाखवायला तुला बाहेर घेऊन आली होती जिजाबाई. खरं तर तुझी अडचण हीच आहे. ज्याला सर्व प्रेम करतात त्याचा तू राग करतेस. जसं की आधी भीम आणि आता रमा. कधी कधी विनाकारण कोणावर राग करण्यानं नंतर पस्तावायला लागतं. समजवते, समजून घे. कारण नंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काही उरणार नाही. कारण तर माझं अगदी बरोबर आहे ताई. तुम्ही पण एक बाई आहात आणि मी पण. हे तर तुम्हालाही समजतंय की घरामध्ये मान फक्त त्या बाईचा असतो जिचा नवरा कमवता असतो. तुम्ही पण समजा. समजणार नाही ही. आजच्या घटनेवरून एक गोष्ट तर शिकायला मिळालीच आहे. आपल्या धर्मातील सगळे उच्च जातीचे शिक्षक आपल्यासोबत आणि त्या भीमरावाच्या विरुद्ध असते तर प्रिन्सिपल सरांना सुद्धा त्या भीमरावचं समर्थन करण्याआधी 10 वेळा विचार करावा लागला असता. योग्य बोलतोयस नरोत्तम. आपल्याच जातीतले लोक आपल्यामध्ये कुरापती काढायला लागले तर मग हे भीमराव सारखे लोक याचा फायदा उचलतीलच ना. आता आपल्या नामजोशी सरांचंच बघ ना. उच्च कुळात जन्म घेऊन सुद्धा काय करतायत ते? खालच्या जातीच्या कामगारांच्या हक्कांसाठी लढतायत. ते त्यांच्यासाठी संघटना उभारतायत, पत्रकं काढतायत. महात्मा व्हायचंय खालच्या जातीसाठी. मग तुम्हाला साथ कशी देतील? पण कधीपर्यंत? याच कॉलेजमध्ये आपणही आहोत आणि तो भीमरावही.
जरी 4 विज्ञानाची पुस्तके वाचली तर लायकी तर तीच राहणार ना. तो बघा भीमराव. चल जरा फिरकी घेऊया याची. ओ मिस्टर भीमराव, या ना. सकाळपासून खूप मेहनत केली तुम्ही. आमच्यासोबत बसून एक चहा तर घ्या. आणि तू पण ना. विज्ञानाचा तास तर आत्ताच संपलाय. थोडं तर्कशुद्ध बोलत जा. भीमरावला या कॅन्टीन मध्ये पाणी सुद्धा मिळणार नाही, मग चहा कुठून मिळेल? सगळ्या प्रकारचे जनावर इथे येऊ शकतात, परंतु हा इथे नाही येऊ शकत. आणि तुम्ही लोक काळजी करू नका, भीमराव विज्ञान शिकतोय. कोणता ना कोणता फॉर्म्युला तर नक्कीच शोधून काढेल. कुठला फॉर्म्युला? हाच की खालच्या जातीला उच्च जात कशी बनवावी. म्हणजे कोणीच कोणा माणसाला जनावरापेक्षा बत्तर समजू नये. तसं तर जनावरांना तर आपण इथे सहन करू शकतो, पण या भीमरावला कसं सहन करणार याची सवय नाहीये आम्हाला. साधू